की मी राजकारणात आलोय, ते कोणाची अडवणूक करायला किंवा अडवणूक करून पैसे कमवायला नाही आलेलो. मी फक्त आणि फक्त जनतेची सेवा करायला आलेलो. ठराविक वर्ग त्या ठिकाणी एक थोडीफार जागा घेऊन, एखादा गुंठा जागा घेऊन, 2 गुंठे जागा घेऊन, 2-2 भाऊ एकत्र राहत आहेत, परंतु त्यांना नागरी सुविधा देण्यात आपण नक्कीच अपयशी ठरलोय. कारण का तर या ठिकाणी लोकप्रतिनिधीच नाहीये. आपल्याला MGPच्या माध्यमातून पाणी मिळालंय, परंतु ते पाणी येत असताना आपल्याला नक्की त्या MGPच्या माध्यमातून आपल्याला किती पाणी साठा उपलब्ध आहे आणि तो संपूर्णपणे आपल्याला मिळतोय का, ह्याचा कधी कोणी अभ्यास केलाय का? 6 नंतर जर 2 व्हीलरवर घरी जायचं म्हणलं तर त्या कुत्र्यांची, त्या बिबट्यापेक्षा जास्त त्या कुत्र्याची भीती आता आमच्या लोकांना नगरसेवक का पाहिजे असतो. नक्की लोकांची अपेक्षा काय असते की त्याने येऊन पाणी सोडावं, त्याने येऊन तुमचं तुंबलेलं ड्रेनेज बघावं. हो, नक्की हे करायला पाहिजे आणि मी ते करणार, परंतु त्याच्याही पलीकडं नगरसेवकाची काही काम आहेत किंवा त्याला करता येणार. नक्कीच मी तुम्हाला खात्रीने सांगतो, परत एकदा सांगतो की नक्कीच खात्रीने सांगतो की माझा वॉर्ड हा आयडियल वॉर्ड तयार करेल. नमस्कार, मनातलं जनात या विशेष कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा मी महेश राऊत आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की फुरसुंगी उरळी देवाची नगर परिषद निवडणुका पाठीमागच्या टप्प्यामध्ये अतिशय प्रचाराने वेग धरला होता. अवघे काही तास त्या ठिकाणी प्रचाराचे उरले होते. प्रत्येक उमेदवाराने मतदारांपर्यंत जाऊन त्या ठिकाणी आपले सगळ्या जे काही आव्हान आहे मतदानाचं ते केलं होतं. परंतु अचानक निवडणुका त्या ठिकाणी पुढे ढकलण्यात आल्या आणि सगळीकडे त्या ठिकाणी एकच चर्चा होऊ लागली की हे नेमकं चाललंय काय. उमेदवारापासून ते मतदारांपर्यंत त्या ठिकाणी संभ्रम किंवा गोंधळ अवस्था निर्माण झाला होता. आणि आज त्यानंतर पुन्हा एकदा त्याच आवेगाने, त्याच जोशाने, त्याच उत्साहाने पुन्हा एकदा या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत, ज्याचं मतदान या ठिकाणी आपण सगळेजण फुरसुंगी उरळी देवाची परिसरातील मतदार 20 तारखेला आपण मतदान करणार आहोत. आणि या अगोदर पहिल्या टप्प्यात देखील ज्यांच्या निवडणुका झालेल्या त्या सगळ्यांचा मिळून एकत्रित निकाल हा 21 त्या ठिकाणी डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे. आज याच निमित्ताने आपण फुरसुंगी उरळी देवाची नगर परिषद निवडणुकीमधील प्रभाग क्रमांक 16 आणि त्यातील भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार विकास विनायक भाडळे आपल्यासोबत आहेत. सर्वात अगोदर विकास सर, तुमचं मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. खरं तर निवडणुका म्हटलं की प्रत्येक उमेदवार मतदारापर्यंत जाताना त्याच्या बोलण्यामध्ये एक नक्की शब्द असतो, तो म्हणजे विकास. आणि आज ज्यांचं नावच विकास आहे ते आपल्या सगळ्यांसमवेत आहेत. विकास सर, जनतेमध्ये जाताय, नेमकी काय ही अवस्था आहे? कारण निवडणुका अगदी मतदान होणार, लोकांना स्लिपा देखील देण्यात आल्या होत्या आणि त्याच्यानंतर अचानक निवडणूक थांबलेल्या आहेत, प्रलंबित झालेल्या आहेत, पुन्हा 20 तारखेला होणार. आता जनतेमध्ये पुन्हा जात आहे, काय नेमकं जनतेचं म्हणणं येत आहे? एकतर बऱ्याच दिवसांनी हा लोकशाहीचा जो उत्सव आहे, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निमित्तानं लोक आपले प्रतिनिधी निवडून कारभार त्यांच्या हातात देणार होते. बरेच दिवस म्हणजे प्रशासक होता या ठिकाणी, आमच्या गावात असेल किंवा कॉर्पोरेशनमध्ये असेल, प्रशासक होते. बरोबर. लोकात अतिशय उत्साह होता की आपले स्थानिक प्रतिनिधी आपण निवडून देतोय, परंतु अचानक काही तांत्रिक गोष्टींमुळे निवडणूक पुढे ढकलली गेली, त्यामुळे त्यांचा उत्साह थोडासा ओसरला. परंतु आता 20 तारखेला पुन्हा एकदा आपण या उत्सवाला सामोरे जातोय, तर लोकांच्यात पुन्हा एकदा तीच ऊर्जा आणि तीच शक्ती घेऊन सर्व नागरिक आणि सर्व मतदार या उत्सवाला सामोरे जातील. आणि 20 तारखेला ही निवडणूक पुन्हा एकदा होतीये, तर लोकांच्यात पुन्हा एकदा तोच उत्साह, तोच जोश नागरिकांच्यात, मतदारांच्यात दिसतोय. सगळ्यांना आता प्रतीक्षा आहे की 20 तारखेला ही निवडणूक प्रक्रिया पार पडेल. नक्कीच सर. आता यामध्ये प्रश्न हा आहे की आपण निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा जनतेमध्ये जात आहेत, जनतेशी संपर्क करतायत. आजपर्यंत त्या प्रभागात असेल किंवा त्या परिसरामध्ये असेल, विविध समाजकार्याच्या माध्यमातून आपण प्रत्येकजण कुठे ना कुठे जनतेशी जुळलेला असतात. परंतु आजपर्यंत निवडणूक कधीही न लढवलेला व्यक्ती निवडणूक लढवाविषयी का वाटली? निवडणूक लढवावी का वाटली तर याच्या मागे एक थोडंसं वेगळं कारण आहे. मी गेले 20-25 वर्ष झालं समाजकार्यात आहे. मी माझ्या हिंदवी प्रतिष्ठान असेल, श्रीनाथ कला क्रीडा मंडळ असेल किंवा माझा मित्रपरिवार असेल, या सर्वांच्या माध्यमातून या सर्वांना बरोबर घेऊन वेगवेगळ्या प्रतिष्ठानच्या मार्फत मी लोकांची सेवा करतोय आणि लोकांमध्ये वेगवेगळे सामाजिक कार्यक्रम राबवतोय. परंतु काही गोष्टी आहेत की ज्या म्हणजे राजकारणात गेल्याशिवाय तुमच्याकडे काही अधिकार येणार नाहीत आणि अधिकार आल्याशिवाय तुम्हाला काही लोकांच्या समस्या सोडवता येणे शक्य नाही.
बऱ्याच गोष्टी आहेत तशा. म्हणजे काही डिसिजन घेत असताना त्या ठिकाणी तुमच्याकडं पद पाहिजे किंवा तुमच्याकडं ती पॉवर पाहिजे. हिंदवी प्रतिष्ठानच्या माध्यमातून नेमके काय आजपर्यंत आपण उपक्रम राबवले? हिंदवी प्रतिष्ठान असेल किंवा श्रीनाथ कला क्रीडा मंडळ असेल, याच्या माध्यमातून आम्ही महिलांसाठी वेगवेगळे व्यावसायिक प्रशिक्षण देणं, लहान मुलांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवणं, गरीब विद्यार्थ्यांसाठी शालेय उपयोगी वस्तूंचं वाटप करणं आणि खास करून महिलांसाठी मी वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम, हिंदवी प्रतिष्ठान असेल किंवा श्रीनाथ कला क्रीडा मंडळ असेल, या माध्यमातून वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम, कारण मी राहतो तर ते ग्रामीण भागात राहतो आणि बऱ्याच ठिकाणी आपण शहरात पाहतो, बऱ्याच ठिकाणी महिलांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवले जातात, त्या ठिकाणी ते सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होतात. परंतु मी माझ्या ग्रामीण भागातील महिलांसाठी तिथपर्यंत पोहोचणं शक्य होत नाही. मग आम्ही आमच्या प्रतिष्ठानच्या मार्फत किंवा माध्यमातून नवरात्र उत्सव असेल, दहीहंडी उत्सव असेल, असे वेगवेगळे कार्यक्रम राबवले आणि त्या ठिकाणी मोठ्या संख्येने महिला त्या ठिकाणी सहभागी व्हायच्या आणि त्या आनंद लुटायच्या त्या ठिकाणी. यामध्ये निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा अधिकृत उमेदवार म्हणून तुम्ही जनतेसमोर जाताय. काय भावना आहे जनतेची भारतीय जनता पार्टीविषयी असेल किंवा तुमच्याविषयी, त्या ठिकाणी उमेदवाराविषयी असेल? देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब, तसेच आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस म्हणजे आपले देवाभाऊ, यांच्यावर जो लोकांनी विश्वास दाखवलाय, म्हणजेच भारतीय जनता पार्टीवर जो विश्वास दाखवलाय आणि त्याच पार्टीने मला विश्वास दाखवून मला उमेदवारी दिलेली आहे, हे पण खरंच म्हणजे माझं भाग्य समजतो मी. भारतीय जनता पक्षाच्या मार्फत मी जी ही निवडणूक लढवणार आहे, तर तीच विकासाची गंगा मी माझ्या प्रभागात असेल किंवा माझ्या पूर्ण गावात घेऊन येणार आहे आणि याच फक्त कारणास्तव मी ही निवडणूक लढवत आहे किंवा या निवडणुकीला सामोरे जातोय. प्रभाग क्रमांक 16 मध्ये खरं तर सगळे प्रमुख 4 पक्षाचे तुल्यबळ उमेदवार त्या ठिकाणी आहेत. काय योजना आहेत नेमका तुमच्याकडे प्रभाग क्रमांक 16 विषयी? सामाजिक काम करत असताना आज राजकारणात येतोय, लोकांच्या आग्रहास्तव मी राजकारणात येतोय. मी अभ्यास केला, म्हणजे मी निवडणूक लढवण्याच्या आधी माझ्या प्रभागाचा पूर्ण अभ्यास केला. माझा प्रभाग माझ्या मते संभाजीनगर म्हणजे सासवड रोड पासून तर ते हडपसरच्या शिवेपर्यंत म्हणजे आदर्श नगर पर्यंत हा साधारणपणे 4 ते 5 किलोमीटर लांबीचा पट्टा, एवढा मोठा प्रभाग आहे. मला वाटतं फुरसुंगी उरुळी देवाची नगर परिषदेत सगळ्यात मोठा वॉर्ड माझा असावा. बरोबर, म्हणजे क्षेत्रफळाच्या दृष्टीने पण आणि मतदारांच्या दृष्टीने प्रभाग क्रमांक 16 लोकसंख्येच्या दृष्टीने पण 8-8.5 हजार मतदार आहेत. परंतु लोकसंख्येचा जर विचार केला तर लोकसंख्या माझ्या मते माझ्या प्रभागाची लोकसंख्या 20 ते 25 हजार नक्की असावी, जास्त असेल पण कमी नाही. पण मतदार त्या ठिकाणी 8,000 मतदार आहेत. मी पहिल्यांदा पूर्ण माझ्या प्रभागाचा अभ्यास केला, भौगोलिक रचनेपासून सगळा अभ्यास केला की या ठिकाणी नक्की समस्या काय आहेत, आपल्याला या समस्येवर मात करण्यासाठी काय करता येईल. आणि कसं झालेलं आहे की माझ्या प्रभागात झपाट्याने विकास होतोय म्हणजे नागरीकरण, शहरीकरण वाढत चाललंय. शहराच्या जवळ असल्या कारणानं एक ठराविक वर्ग त्या ठिकाणी एक थोडीफार जागा घेऊन, एखादा गुंठा जागा घेऊन, 2 गुंठे जागा घेऊन 2-2 भाऊ एकत्र राहत आहेत. परंतु त्यांना नागरी सुविधा देण्यात आपण नक्कीच अपयशी ठरलोय. कारण का तर या ठिकाणी लोकप्रतिनिधीच नाहीये. यांची म्हणजे जे काय आहेत प्रश्न हे सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधी नाहीयेत आणि हे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी योग्य पद्धतीने अभ्यास करून योग्य लोकप्रतिनिधी जर त्या ठिकाणी आला तर हे सर्व प्रश्न मी खरंच सांगतो, जर व्यवस्थितरित्या आपण त्याच्यावर काम करत गेलो तर याच्यातला एकही प्रश्न, मी परत एकदा सांगतो की एकही प्रश्न येणाऱ्या काळात राहणार नाही. उदाहरणादाखल सांगतो की एक साधी गमतीचा विषय म्हणजे की आपल्याकडं काही फंड्स तयार होतात, 5 लाख 10 लाख, एखाद्या ठिकाणी वस्ती असते, नेते येतात, रोडचा फंड आपल्याला मंजूर असतो, आपण रोड करतो त्या ठिकाणी आणि पुढच्या वर्षी परत ड्रेनेजचा फंड तयार होतो किंवा मिळतो, आपण तोच रोड खणतो आणि त्यावर ड्रेनेज करतो. म्हणजे तो कुठेतरी पैशाचा अपव्यय आहे तुमच्या माझ्या सगळ्यांच्या. आणि त्याच्याही पुढची एक टॉपची गोष्ट म्हणजे हाईट, की ते ड्रेनेज केल्यानंतर ते ड्रेनेज कुठं सोडायचं म्हणून फक्त लाईन टाकून ठेवली जाते, पण त्याच्यात लोकांचं सांडपाणी सोडू शकत नाही.
का तर ते ड्रेनेज सोडण्यासाठी त्या पद्धतीची व्यवस्था नाहीये. हम्म, हम्म, मी एक साधारणपणे एक तुम्हाला सहज सोपं सांगतो. एक माझ्या वॉर्डमधील एक 2-3 ठिकाणच्या गोष्टी सांगतो. हम्म. संभाजीनगर असेल, हम्म, माऊली पार्क असेल, हम्म, किंवा आमच्या इकडं महात्मा फुले नगर ते पिंजन वस्ती, याच्यामध्ये भरपूर काही वेगवेगळे पार्क आहेत, वेगवेगळे वस्त्या आहेत. हम्म, मी सगळ्यांची प्रणव पार्क असेल, श्रीराम पार्क असेल, असे अनेक पार्क आहेत. छोट्या मोहल्ले आहेत, गल्ल्या आहेत. हम्म, परंतु त्या लोकांची भौगोलिक रचना पाहिली हम्म, तर त्यांना ड्रेनेज सोडण्यासाठी किंवा जरी ड्रेनेज केलं तरी ड्रेनेज सोडण्यासाठी मेन लाईन नाहीये. म्हणजे ड्रेनेज केलं तरी पण ती व्यवस्था नाहीये की ते ड्रेनेज सोडायचं कुठं, कोणाच्या शेतात सोडायचं. हम्म, तशीच अवस्था आदर्श नगरमध्ये, हम्म, तशीच अवस्था ऋतुजा पार्कमध्ये. हम्म, या सर्व ठिकाणी आहे ना छोटे फंड्स येतात, छोटं ड्रेनेजचं काम होतं, छोटे मोठे रस्ते होतात. परंतु मला काय म्हणायचं, याचा सगळा जर अभ्यास केला आपण आदर्श नगरच्या ठिकाणी तर मी पाहतोय एक 2-3 सोसायटीत, वैष्णवी सिटी असेल, फेज 1 फेज 2 असेल, त्या ठिकाणी पंपिंग करून ड्रेनेजचं पाणी बाहेर सोडावं लागतं. 400 500 फ्लॅटच्या स्कीम आहेत. परंतु आज दिवसभर पंपिंग करून ते ड्रेनेजचं पाणी उपसावं लागतं. या ठिकाणी विजेचा पण अपव्यय होतो, परत त्याच्यावर खर्च पण खूप होतो. हे परवडणार नाहीये. परंतु मी सर्व ठिकाणचा अभ्यास केला. आदर्श नगर असेल किंवा तुमचं संभाजीनगर असेल, तुमचं मी सांगितलं प्रणव पार्क, श्रीराम पार्क असेल, या सगळ्या ठिकाणचा मी भौगोलिक रचनेचा अभ्यास केला, सर्वे घेतला. सर्वे घेतल्यानंतर माझ्या लक्षात आलं की पहिल्यांदा आपल्याला या ठिकाणी ड्रेनेजची व्यवस्था करावी लागेल. ड्रेनेजची व्यवस्था करत असताना अनेक म्हणजे एक नैसर्गिक स्रोत पाण्याचे, त्याच पद्धतीने ड्रेनेज आपल्याला सोडावं लागेल. सर, ह्या सगळ्या गोष्टी बोलत असताना मला एक प्रश्न असा विचारायचा वाटतो की आपल्याकडे नगर परिषद त्या ठिकाणी असताना कुठेतरी जो फंड असतो किंवा जी विकास कामं मंजूर होतात त्याला कुठेतरी मर्यादा असतात. एकाच वेळी ड्रेनेज लाईन, एकाच वेळी रस्ता, सगळं तर एकाच वेळी मंजूर होत नाहीयेत. मग हे सगळं जर काम करायचं तर त्या ठिकाणी नगर परिषदेमधून एकाच वेळी ही सगळी कामं करण्यासाठी नेमकं काय उपाययोजना आहे? कारण त्याला कुठेतरी मर्यादा येतील असं तुम्हाला वाटत नाही? तुमचा हा प्रश्न नक्कीच योग्य आहे की आपली नव्याने स्थापन झालेली नगर परिषद आहे. आपल्याकडे त्या पटीत फंड्स नाहीयेत. आपल्याकडे कामगार सुद्धा त्या पटीत नाहीयेत. परंतु जर काम करणारा व्यक्ती असेल तर त्यांना वेगवेगळ्या योजना, वेगवेगळ्या विभागाच्या मार्फत खूप फंड्स आहेत. फक्त त्या ठिकाणी पोहोचलं पाहिजे आणि तिथून ते फंड्स आपल्याकडे आणले पाहिजेत. याच्यात वेळ जाणार आहे. म्हणजे नगर पंचायतीमधून जो फंड्स उपलब्ध होईल त्याच्या पलीकडे जाऊन वेगळ्या नक्कीच मी आता तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो की नगरपालिकेच्या फंड्स मधून आपल्याला हवी तेवढी कामं होऊ शकत नाहीत. त्यासाठी आपल्याला परत एकदा ऐका, त्यासाठी आपल्याला सत्तेत असलेल्या पक्षाचे प्रतिनिधी जर असतील तर आपण त्या ठिकाणावरून फंड्स आणणे सोपे जाणार आहे. म्हणजे सांगायचा विषय म्हणजे काय, मुख्यमंत्री साहेब आपल्याला भारतीय जनता पक्षाचेच आहेत, पंतप्रधान साहेब आपल्याला भारतीय जनता पक्षाचेच आहेत. म्हणजे आपल्याला सत्तेच्या माध्यमातून फंड्स उपलब्ध होतील आणि त्या फंडातून येणारी कामं ही मोठ्या प्रमाणात करता येतील. आता तुम्हाला सांगायचा विषय म्हणजे आपले प्रदेशाध्यक्ष चव्हाण साहेब असतील किंवा आपले माजी आमदार संजयजी जगताप असतील, या दोघांच्याही मार्फत मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी शब्द दिलाय की ह्या नव्याने स्थापन झालेल्या नगरपालिकेसाठी तुम्हाला पाहिजे तेवढे फंड्स देण्याचं मला या ठिकाणी कबूल केलंय. आणि त्यांचं विशेष लक्ष आहे या नव्याने स्थापन झालेल्या नगरपालिकेकडं की या ठिकाणी कोणताही निधी ते कमी पडून देणार नाहीत असं त्यांनी मला आश्वासित केलेलं आहे. त्या दिवशी चव्हाण साहेब आले होते, त्यांनी मला त्या दिवशी आवर्जून सांगितलेलं आहे की विकासाच्या कामात कोणताही निधी कमी पडून देणार नाही. इथे मला हा प्रश्न तुम्हाला विचारावासा वाटतोय. खरं तर आपण राज्यामध्ये सध्या जे सरकार आहे ते कुठल्या एका पक्षाचं नाहीये, ते महायुती सरकार आहे ज्याच्यामध्ये प्रामुख्याने 3 पक्ष आहेत आणि प्रभाग क्रमांक 16 मध्ये त्या ठिकाणी बऱ्यापैकी प्रत्येक पक्षाचे उमेदवार त्या ठिकाणी निवडणुकीच्या रणमैदानामध्ये आहेत. प्रत्येक जण बोलतोय की आम्ही सत्तेमध्ये आहे. मग यामध्ये भारतीय जनता पार्टी म्हणून तुम्ही नेमकं काय वेगळं सांगाल? कसं आहे की नक्कीच युतीचं सरकार आहे. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल, शिवसेना असेल, भारतीय जनता पक्ष असेल, या तिघांचं युतीतलं सरकार आहे. परंतु मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचा आहे,
तसेच आपल्या देशाचे पंतप्रधानही भारतीय जनता पार्टीचे आहेत. मला खात्री आहे की ते आम्हाला कोणत्याही पद्धतीचा निधी कमी पडून देणार नाहीत. जरी युतीचं सरकार असलं तरी भारतीय जनता पक्ष किंवा भारतीय जनता पार्टी ही निर्णायक भूमिका या सत्तेत किंवा या सरकारमध्ये निभावतीये. मला खात्री आहे की मुख्यमंत्री साहेब असतील, प्रदेशाध्यक्ष चव्हाण साहेब असतील, संजयजी जगताप सर असतील, हे मला निधीची कमतरता पडून देणार नाहीत आणि त्यांच्या त्या दिलेल्या आश्वासनानंतरच माझ्या प्रभाग क्रमांक 16 असेल किंवा पूर्ण उरुळीचा विकास करण्यासाठी निधी कमी पडणार नाही ही खात्री आहे. सर, या निवडणूक प्रचाराच्या दरम्यान जेव्हा हा तुमचा एवढा मोठा प्रभाग आहे, या प्रभागामध्ये वेगवेगळ्या परिसरामध्ये जाऊन तुम्ही जनतेला भेटताय, काय नेमका जनता समस्या सांगते, काय जनतेच्या प्रामुख्याने समस्या आहेत? जनतेच्या समस्या आहेत ना, रोडपेक्षा पाण्यापेक्षा ड्रेनेजची मोठी समस्या आहे. भौगोलिक रचना पाहिली तर छोट्या मोठ्या 5-10 लाख रुपयाच्या निधीनी ही समस्या दूर नाही होणार. त्यासाठी आपल्याला 1 कोटी, 2 कोटी रुपये, 3 कोटी रुपये फंड पाहिजे. एक साधारणपणे मी असं सांगतो की संभाजीनगर आणि माऊली पार्क ह्या 2 वस्त्या आहेत, तर दोन्हीकडेही मोठा प्रश्न आहे की ड्रेनेज. बरं, त्या ठिकाणी छोट्या छोट्या ड्रेनेज लाईन टाकून उपयोग नाहीये, तर एक मोठी लाईन पहिल्यांदा ड्रेनेजची करावी लागेल की ज्याचं सांडपाणी योग्य ठिकाणी सोडलं तरच त्याच्यात त्या आपल्या ड्रेनेज आपण जोडू शकतो. तर ती मी भौगोलिक रचना पाहिली, पूर्ण अभ्यास केला. मग त्या ठिकाणी मी सर्व कॉन्ट्रॅक्टर असतील किंवा त्यातले तज्ज्ञ लोक असतील त्यांच्या मार्फत सगळा सर्वे केला आणि त्याच्यावर सोल्युशन काढलं. संभाजीनगर मधून जे ड्रेनेजची लाईन जाणार ती लाईन माऊली पार्क मधून डायरेक्ट ओढ्याला सोडता येतील. त्या ठिकाणी आपल्याला मेन लाईन उपलब्ध आहे की त्या ठिकाणी मी ती लाईन त्या लाईनला नेऊन जोडू शकतो. त्यांचा तो प्रश्न कायमचा मिटणार आहे, कारण ड्रेनेज जर मी कुठं पण सोडलं तर ते चालणार नाही, शेतकऱ्यांना मान्य नाही. बरोबर बरोबर. याच्यामध्ये यासोबतच अजून काही वेगळ्या परिसरामध्ये जसं की प्रभाग फार मोठा आहे, तसेच सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे महात्मा फुले नगर ते पिंजन वस्ती हा पण 1-1.5 किलोमीटरचा एरिया आहे. त्यांचाही ड्रेनेजचाच प्रश्न मोठा आहे. मी निवडणुकीला उभे राहण्याच्या आधीच मी त्यांच्या ड्रेनेजचा पूर्ण अभ्यास केला. काय पद्धतीने आपल्याला भौगोलिक रचनेनुसार त्या लाईन टाकता येतील त्याचा सर्वे केला. काही ठिकाणी मेन लाईनला ती लाईन नेऊन जोडत असताना मध्ये काही शेतकरी आहेत, त्या शेतकऱ्यांशी पण चर्चा केली, त्यांची मान्यता मिळवली आणि ती लाईन मी मेन लाईनला नेऊन जोडण्यासाठी सगळ्या गोष्टी पूर्ण केल्या. आता फक्त निवडणूक झाली की ते काम चालू होईल. म्हणजे निवडणुकीच्या अगोदरच तुम्ही कामांना बऱ्यापैकी मी कामांना सुरुवात केलेली आहे. म्हणजे प्रथमतः कसं आहे माहिती आहे का, कोणतंही काम करत असताना त्याचा अभ्यास पाहिजे, त्याची पूर्ण आपल्याला नक्की काय अडचणी येणार आहेत त्या गोष्टी माहिती पाहिजेत. मग त्याचा सर्वे मी ऑलरेडी करून घेतलेला आहे. हाच प्रश्न ड्रेनेजचा तुमचा ऋतुजा पार्क असेल, स्वप्नश्री पार्क असेल, आदर्श नगर असेल, वैष्णवी सिटी असेल, त्या ठिकाणचा पण मी सगळं सर्वे घेतलेला आहे. आता त्या ठिकाणी जर रोडनी ड्रेनेज न्यायची म्हणलं तर पॉसिबल नाहीये. बरोबर. आपल्याला काही शेतकऱ्यांच्या शेतातून ते ड्रेनेज पास करावी लागणार आहे. मग आपल्याला त्या शेतकऱ्यांची परवानगी घेणं पण गरजेचं आहे. त्यांच्या विरोधात जाऊन आपण त्यांच्या शेतातून त्या ड्रेनेज पास नाही करू शकत. मला बऱ्याच अंशी या सगळ्या गोष्टींमध्ये यश आलेलं आहे. मी तुम्हाला आवर्जून सांगतो की मला यश आलंय. शेतकऱ्यांनी परवानगी दिलेली आहे, तू ड्रेनेज ने आमच्या रानातून लोकांची समस्या सोडव. ड्रेनेज लाईन हा एकच प्रश्न आहे की अजून या परिसरामध्ये नाही, ड्रेनेज झाले, एकदा ड्रेनेजचा प्रश्न संपला म्हणजे एक ठराविक ठिकाणचे ड्रेनेज होतील, त्यानंतर त्याच्यावरचे कॉन्क्रीट रस्ते करणार. कॉन्क्रीट रस्ते झाले की लाईट, पाणी ह्या गोष्टी तर आहेच, परंतु पहिल्यांदा ड्रेनेज पूर्ण करणार आणि त्याच्यानंतर सर्व रस्ते कॉन्क्रिटीकरण करून करणार. फुरसुंगी उरुळी देवाची निवडणूक म्हटलं तर तुम्ही एक असे पहिले उमेदवार भेटलात की ज्यांनी ड्रेनेज मुद्दा जरी मांडला असेल तरी बऱ्यापैकी सगळ्यांचा जो मतदार असतील किंवा उमेदवार असतील, ही निवडणूक एका प्रश्नाभोवती प्रामुख्याने फिरते, तो म्हणजे पाणी प्रश्न. अनेक लोकांचा हा भीषण प्रश्न आहे. याच्यासाठी काय उपाययोजना आहेत? थोडंसं त्याच्यावर आपण अभ्यास केल्यानंतर म्हणजे मी पाणी प्रश्न तर आमच्या भागात पण आहे. आपल्याला MGPच्या माध्यमातून पाणी मिळालंय, परंतु ते पाणी येत असताना आपल्याला नक्की त्या MGPच्या माध्यमातून आपल्याला किती पाणी साठा उपलब्ध आहे
आणि तो संपूर्णपणे आपल्याला मिळतोय का ह्याचा कधी कोणी अभ्यास केलाय का? तर नक्कीच नाही केला. आपल्याला जो पाणी साठा उपलब्ध आहे तो संपूर्ण पाणी साठा आपल्याला पाणी आपल्यापर्यंत पोहोचतच नाहीये का? तर पूर्ण दाबाने जर पाणी सोडलं तर असं सांगतायत कामगार की आपली लाईन त्या ठिकाणी जास्त दाबाने पाणी आल्यानंतर उकडू शकते का? तर बऱ्याच ठिकाणी त्या लाईनला बेंड आहे किंवा काही ठिकाणी जास्त खोल जातं ती लाईन एक वरच्या वर आहे. मग त्याच्यामुळे आपण तो पाणी पूर्ण प्रेशरने सोडायचंच नाही का? तर मी तुम्हाला सगळ्यात आधी हे सांगू इच्छितो की मी ज्यावेळी या पदावर काम करल, माझी नियुक्ती होईल, तर मी पहिल्यांदा पूर्ण दाबाने ते पाणी पुढे सोडल. ज्या ठिकाणी लाईन फुटेल किंवा त्यासाठी पाईपलाईन जी काही तांत्रिक गोष्टी आहेत त्या सगळ्या अडथळे दूर करण्यासाठी नाही का, त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागेल की पूर्ण दाबाने पाणी सोडावं लागेल. कुठं आपल्याला अडचण येते, कुठं पाईपलाईन सुटतीये, कुठं निसटतीये, त्या ठिकाणी काम करून ती पूर्ववत करणे. भले यासाठी 1-1.5 महिना जाईल, परंतु 1.5 महिना जाईल म्हणून हे काम कधीच करायचं नाही का? पूर्ण दाबाने पाणी सोडायचं नाही का? म्हणजे आपल्या वाटेचं पाणी कायमच कमीच घ्यायचं का आपल्याला? तर नाही, आपल्याला ती लाईन म्हणजे त्या लाईनची दुरुस्ती करणं गरजेचं आहे. कारण पूर्ण दाबाने पाणी सोडल्यानंतर काही ठिकाणी नक्कीच मलाही माहिती आहे की काही ठिकाणी लाईन फुटणारे, तुटणारे, वर येणारे, तर ती दुरुस्ती केल्यानंतर आपल्याकडे एवढं पाणी आहे की आपल्याला लोकांना दिवसातून 2 वेळा पाणी सोडता येईल. एवढा पाणी साठा उपलब्ध आहे. आपल्या वाटेचं तेवढं पाणी आत्ता पण शिल्लक आहे, पण ते पाणी आपण काही तांत्रिक गोष्टींमुळे उचलू शकत नाही. तर त्याच्यावर पण अभ्यास व्हायला पाहिजे. त्याला जास्त खर्च पण नाहीये, फक्त ती तयारी पाहिजे की तिकडनं पूर्ण दाबाने पाणी सोडायचं आणि ज्या ठिकाणी अडचणी त्या ठिकाणी दुरुस्त करायचं. 1 महिन्यात हा सगळा विषय मार्गी लागू शकतो. आता मी माझ्या प्रभागात पाहिलं की रोडच्या कडेनेच कचरा टाकला जातो का? तर आपल्याकडे ती व्यवस्था उपलब्ध नाहीये. कचरा गाडी रोजच्या रोज येत नाही, त्याच्यामुळे लोक काय करतात, जाता जाता रस्त्याच्या कडेलाच कचरा टाकतात. त्याच्यामुळे काय होतंय, आपल्या परिसरात दुर्गंधी तर पसरते, रोगराई पण येते. पण त्याच्यापेक्षा पुढची गोष्ट म्हणजे भटकी कुत्री ते अन्न खाण्यासाठी किंवा तो कचरा खाण्यासाठी तिथे जमतायत आणि त्यांची ती वाढच होत चाललेली आहे. आणि मग लहान मुलांना त्यापासून त्रास होतो. इव्हन संध्याकाळचं 10 नंतर जर 2 व्हीलरवर घरी जायचं म्हणलं तर त्या कुत्र्यांची, त्या बिबट्यापेक्षा जास्त त्या कुत्र्याची भीती आता आमच्या उरुळीत. त्याच्यावर पण मग कचऱ्यावर जर सोल्युशन केलं तर नॅचरली ही पण समस्या कमी होणार आहे. सर, जसं तुम्ही सांगितल्याप्रमाणे प्रभाग क्रमांक 16 हा सगळ्यात मोठा प्रभाग आहे. म्हणजे अगदी तिथले संभाजीनगर सारखा परिसर असेल किंवा आदर्शनगर सगळ्यांना माहिती आहे, कारण आता त्या ठिकाणी वेगवेगळ्या शिक्षण संस्था आहेत, त्या ठिकाणी शहरीकरण अगदी झपाट्याने वाढतंय. पण खरं जर तो एरिया कधी त्या परिसरामध्ये गेलं तर म्हणजे नाव आदर्शनगर आहे, पण त्याचा आदर्श काही वाटत नाहीये. या सगळ्या परिसरांबद्दल तुमच्याकडे काय उपाययोजना आहेत? आदर्शनगर ला जोडणारा जो रस्ता आहे तो रस्ता एक साधारणपणे सुरुवातीलाच खिंडीतून आदर्शनगरला जाणारा जो रस्ता आहे तो रस्ता सुरुवातीचा 200-300 मीटर हा एकदम कच्चा आहे. पुढे डांबरीकरण आहे, परंतु तो कच्चा काय तर साईडच्या 2 शेतकऱ्यांचं काहीतरी कन्फ्युजन आहे. आणि बऱ्यापैकी वरच्या परिसरात त्या ठिकाणी शिक्षणाचे मोठे मोठे कॉलेजेस म्हणजे आमचे सुद्धा मुलं त्याच रूटनी शाळेत जातात. तिथला पण अभ्यास केल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली की जो रस्ता जातोय तर शेजारच्या शेतकऱ्यांचं नुकसान न होता त्या ठिकाणी मोजणी करून रस्त्याची जागा, जो पालखी मार्ग आहे, ती ताब्यात घ्यायची आणि त्या ठिकाणी डांबरीकरण करायचं. आता त्याच्याही पुढचं एक सांगतो की मी उरुळी देवाची सासोड रोड ते हंडेवाडी रोड पर्यंत एक पालखी मार्ग आहे जो शिंदे छत्रीपर्यंत जातो. तर आमच्या उरुळी हद्दीत माझ्या प्रभागात जो पालखी मार्ग, मग तो उरुळी देवाचीतला असेल किंवा आदर्शनगर मधला असेल, तो रोड मी 30 मीटरचा डीपी करून घेणार पहिल्यांदा आणि त्याच्यावर फंड्स टाकून त्याची डेव्हलपमेंट करणार. याच्यामुळं आदर्शनगरचा चेहरा मोहरा बदलून जाणार. आणि तो जो रोड आहे तो रोड पालखी मार्ग हा एका ठिकाणी जाऊन आदर्शनगरच्या एका ठिकाणी जाऊन थांबतो, पुढे अडवला गेलेला आहे. काही विषय असतील समजा, ते सुद्धा विषय सगळे पाहून मोजणी करून तो रोड खिंडीपासून तर हंडेवाडी रोड पर्यंत खुला करून तो 30 मीटरचा डीपी करून घेणार आहे. पहिल्या वर्षात माझं ते काम असेल. हा पालखी मार्ग झाल्यानंतर आता जे आदर्शनगर आहे, तुम्हाला खोटं नाही सांगत, ते 2 ते 3 वर्षानंतर किंवा 5 वर्षात ते खरंच आदर्शनगर होईल. आदर्शनगर
त्याचा विकास पण त्या पद्धतीने होईल. आपल्याकडे पाणी एवढं उपलब्ध आहे किंवा मुबलक आहे, ते पाणी जर व्यवस्थित पूर्ण ताकदीने पूर्ण प्रेशरने जर आपल्या उरुळीपर्यंत आलं तर आदर्श नगरला सुद्धा ते पाणी पुरेल, एवढं पाणी साठा आपल्याकडे उपलब्ध आहे. मी ते पाणी आदर्श नगरला नेत असताना त्या ठिकाणी 2 लाख लिटरची पाण्याच्या टाकीची योजना करणार आहे आणि त्या टाकीतून पूर्ण आदर्श नगरला पुरेल असं पाण्याचं वितरण करणार आहे. आदर्श नगर हे इतकं झपाट्याने नागरीकरण किंवा शहरीकरण झालेलं आहे, उरुळीपेक्षाही जास्त त्याचं शहरीकरण होत आहे किंवा लोकसंख्या झपाट्याने वाढते, परंतु त्यांना त्या ठिकाणी एक पोलीस चौकी नाहीये. तर माझ्या मते 4-6 महिन्यात आम्ही ती व्यवस्थाही, म्हणजे आमचं त्या दिवशी चव्हाण साहेबांशी बोलणं झालं, संजय जगताप सरांशी पण बोलणं झालं, तर एक 3 ते 4 महिने त्या ठिकाणी पहिली एक पोलीस चौकी आम्ही सुरू करणार आहोत. बोलता बोलता मग अशी सांगितल्याप्रमाणे माझ्या प्रभागात कोणता वर्ग राहतो तर 1 गुंठा 2 गुंठे जागा घेऊन छोटी मोठी घरं बांधलेली लोक आहेत. त्यांचा आज महत्वाचा प्रश्न काय असेल तर त्यांच्या घराच्या नोंदी न झाल्यामुळं त्यांना बँक लोन करताना अडचणी येतात. तर या सगळ्या गोष्टींसाठी त्यांच्या नोंदी होणं गरजेचे आहे. तर मी पहिल्यांदा या गोष्टीसाठी काही वेगळं मला पैसे लागणार नाहीत, त्यांच्या नोंदी मी पहिल्यांदा करून घेण्याचा प्रयत्न करणार. आता उरुळी देवाची गावात सरकारी जमिनी किंवा त्याला आपण आपल्या बोलीभाषेत गायरान जमीन म्हणतो, भरपूर जमिनी आहेत, म्हणजे भरपूर जमीन आहे. मग आता काय झालं, त्या ठिकाणी मेट्रोमुळं मला वाटतं शिवाजीनगरचं धान्याचं गोडाऊन हे आमच्या गावात झालं. म्हणजे आपल्या मुलांसाठी त्या ठिकाणी जर शाळा कॉलेज किंवा गार्डन झालं असतं तर नक्कीच फायदा झाला असता. परंतु आता इथून पुढे आम्ही तत्पर राहू की जेणेकरून अशा काही गोष्टी येण्यापेक्षा, ते वाईट आहे असं म्हणत नाहीये, परंतु अशा काही गोष्टी येण्यापेक्षा त्या ठिकाणी गार्डन हॉस्पिटल कॉलेज झाले तर चांगलंच आहे ना. कानिपनाथ नगर धनगर वस्ती या ठिकाणी पण शेवटचा बस स्टॉप, त्या ठिकाणी पण गायरान जमीन उपलब्ध आहे. तर मी मुख्यमंत्री साहेबांच्या मार्फत एक निधी मिळवून त्या ठिकाणी नाना नानी पार्क म्हणजे एक चांगलं गार्डन उभारतोय की ज्याचा उपयोग ज्येष्ठांसाठी पण होईल, आपल्या महिलांसाठी पण होईल, लहान मुलांना खेळण्यासाठी होईल. कारण आता मुलांना आपल्या ग्राउंड कुठं राहिले, मैदान उपलब्ध नाहीयेत. तर रोडवर खेळण्यापेक्षा त्या मैदानात किंवा त्या ग्राउंडवर येऊन खेळतील, गार्डन मध्ये खेळतील. आता माझ्या प्रभागात शेवाळवाडी एक म्हणजे वस्ती आहे किंवा वाडी आहे म्हणा, तर भाडळे वस्ती ते होळकरवाडी हा शेवाळवाडीतून जाणारा रोड आहे की जो रोड शेवाळवाडीला गावाशी जोडतो. आजही तो रोड नाही झालेला. ठीक आहे, मी म्हणतो की काही शेतकऱ्यांच्या अडचणी असतील, परंतु करण्याची जर जिद्द असेल आणि करण्याची तयारी असेल तर आपण त्या ठिकाणी तो रस्ता रुंदीकरण करू, शेतकऱ्यांना विश्वासात घेऊ, त्यांना त्याचा योग्य मोबदला देऊ, TDR देऊ, FSI देऊ, जे काय योग्य आहे ते त्यांना देऊन तो रोड आपण डीपीतनं मोठा करून घेऊ शकतो. खंडोबाचा माळ म्हणून गावात एक वस्ती आहे, त्या ठिकाणी आपल्या पंतप्रधान इंदिराजी गांधी यांनी एक ठराविक लोकांना त्या ठिकाणी गरिबांना एक जागा दिल्या होत्या आणि घरं बांधून दिली ती घरकुल योजनेतून. परंतु ती वस्ती थोडीशी वाढत गेली, चला काय हरकत नाही, वाढत गेली, परंतु त्यांचा सुद्धा नोंदींचा प्रश्न आहे आणि तो खूप मोठा आहे. मला कित्येक लोक भेटल्यानंतर सांगतात की विकास आम्ही तुझ्याच बरोबर आहे, परंतु आमचा प्रश्न, मी तुम्हाला आता खात्रीशीर सांगतो की त्यांच्या घराच्या नोंदी ह्या रीतसर मी करून देणार. मग त्यासाठी मला मंत्रालयात जावं लागलं, मुख्यमंत्र्यांकडे जावं लागलं, कोणत्या नियमात बसवायचं, कशा पद्धतीने करायचं, ह्या सगळ्या गोष्टी करणार. परंतु त्यांच्या सगळ्या खंडोबाच्या माळावरच्या घराच्या सगळ्या नोंदी ह्या मी रीतसर करून देणार. चावली होम्स ते खंडोबाचं मंदिर हा एक खंडोबाचा माळ आणि समता विद्यालय ह्याच्यामधून जाणारा रोड आहे. तर तो रोड पण आपण एक 30-40 फुटाचा जर कॉन्क्रिटीकरण करून घेतला आणि त्याच्या दोन्ही बाजूनी जर सुशोभीकरण केलं, मग करणारच आहे, केल्यानंतर लोकांना त्याचा खूप फायदा होईल. म्हणजे संध्याकाळचं आपण काय म्हणतो, आपली लहान मुलं किंवा वॉकिंगसाठी, शाळेतल्या मुलांसाठी ते खरंच नाही, म्हणजे शाळेतल्या मुलांसाठी पण खंडोबाचा माळ असेल किंवा समता विद्यालय असेल, जीवन शिक्षण विद्या मंदिर असेल, याच्यासाठी एक चांगलं प्रवेशद्वार म्हणून त्याच्याकडे पाहिलं जाईल. त्या उरुळी देवाचीतून
हांडेवाडी रोडला जोडणारा अजून एक रस्ता आहे गावातून जाणारा, की जो माळाळी म्हणतो आम्ही, त्या भागातून रामदास मोरेंच्या घरापासून तर तो ग्रीन हिल्स हॉटेलपर्यंत जातो. काही शेतकऱ्यांच्या अडचणी आहेत, त्यांच्या अडचणी जर सरकारी मोजणी करून सोडवल्या तर तो रस्ता उपलब्ध आहे. तर पहिल्यांदा त्या मोजणी करून तो रस्ता आपण जर रुंदीकरण करून वाढवला तर नक्कीच दळणवळणासाठी, उरुळीसाठी पण ते फायद्याचं राहील. आता उरुळी देवाची शहरीकरण वाढत आहे, तर बाजी मंडईची जागा नाहीये, ते कुठंतरी म्हणजे नाही का रस्त्याच्या कडेला वगैरे बसतायत आणि त्याच्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी सुद्धा त्या 100% ठिकाणी आपण बघतो संध्याकाळच्या वेळी, विशेषतः नक्कीच वाहतुकीची कोंडी होतीये, अपघाताची शक्यता वाढतीये, अपघात होऊ शकतात किंवा होत आहेत पण. तर त्यांना पण एखाद्या ठिकाणी म्हणजे गायरान जागा मग अशी सांगितल्याप्रमाणे मी उपलब्ध आहे आपल्याकडे, तर ते पण त्या ठिकाणी स्थलांतरित करून त्यांना ज्यांना ज्यांना व्यवसाय करायचा त्यांना त्या ठिकाणी जागा उपलब्ध करून देणार. एक साधारणपणे मी तुम्हाला सांगतो की प्रभागात काम करत असताना रस्ते करताना काय अडचण येत नाही, परंतु ड्रेनेज लाईन करत असताना खरंच अडचण येतात. मी ते पाहतोय आता. तर त्यासाठी आपल्याला ज्यांच्या जागेतून ती ड्रेनेज आपण पास करणार आहे त्यांच्याशी चर्चा केली तर ते लोक परवानगी देत आहेत. आणि मी ते काम बऱ्यापैकी करत आलेलो आहे. आता माझ्या प्रभागात तरी आता शेतकऱ्यांची अडचण राहणार नाही. माझ्या चर्चा झालेल्या आहेत, चर्चा चालू आहे. तर मी पहिल्यांदा तुम्हाला हे सांगतो की माझ्या प्रभागात ज्यांच्या शेतातून किंवा ज्यांच्या मालकी हक्काच्या जमिनीतून ते ड्रेनेज आपल्याला पास आउट करायचंय पुढं, तर त्या लोकांशी माझी चर्चा पण झालेली आहे, चर्चा चालू पण आहे. त्यांनी परवानग्या पण दिलेल्या आहेत. ज्यांच्या काही 1-2 जणांच्या अडचणी असतील सगळ्याच भागात, तर त्या पण आपण त्यांचं निवारण करून ड्रेनेजचा प्रश्न मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो येणाऱ्या 1 ते 1.5 वर्षात संपूर्ण माझ्या प्रभागातील ड्रेनेजचा प्रश्न हा मी निकाली काढलेला असेल. म्हणजे सर, मला या ठिकाणी असा प्रश्न विचारायचा आहे की या नगर परिषदे निवडणुकीमध्ये नगरसेवक म्हणून जेव्हा तुम्ही लोकांना संधी मागताय, नेमकं ही नगरसेवकाची भूमिका काय असते? नक्की लोकांना नगरसेवक का पाहिजे असतो? नक्की लोकांची अपेक्षा काय असते की त्याने येऊन पाणी सोडावं, त्याने येऊन तुमचं तुंबलेलं ड्रेनेज बघावं. हो, नक्की हे करायला पाहिजे आणि मी ते करणार. परंतु त्याच्याही पलीकडं नगरसेवकाची काही कामं आहेत किंवा त्याला करता येणार आहे. कारण काय होतंय, लोकांनी नगरसेवक पद हे फक्त त्याच गोष्टी पैसे लाईट, पाणी, ड्रेनेज इथंच थांबवलेलं आहे. परंतु मी त्याच्या पुढे जाऊन सांगतो, मी वेगवेगळ्या विभागातून, वेगवेगळ्या योजनांतून किंवा आमदार असतील, खासदार असतील यांच्या निधीतून मी माझ्या प्रभागाचा विकास ज्या पद्धतीने करल ना, नक्कीच मी तुम्हाला खात्रीने सांगतो, परत एकदा सांगतो की नक्कीच खात्रीने सांगतो की माझा वॉर्ड हा आयडियल वॉर्ड तयार करेल. 16 नंबर म्हणजे नगरपालिकेतील सगळ्यात शेवटचा वॉर्ड असला तरी पण मी विकासाच्या बाबतीत सांगतो की माझा वॉर्ड नंबर 1चा असेल. मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून पुन्हा एकदा सांगतो की मी राजकारणात आलोय ते कोणाची अडवणूक करायला किंवा अडवणूक करून पैसे कमवायला नाही आलेलो. मी फक्त जनतेची सेवा करायला आलेलो आहे. मी राजकारणाच्या माध्यमातून मला पैसे तर बिलकुल कमवायचे नाहीये. मी फक्त जनतेची सेवा आणि सेवाच करणार. आणि भारतीय जनता पक्ष हा सत्तेतील पक्ष असल्यामुळं आपल्याला निधीची नक्कीच कमतरता पडणार नाही. कारण का तर सत्तेतल्या पक्षातूनच आपल्याला निधी मिळू शकतो हे आपण आता पाहिलेलं आहे, प्रॅक्टिकली पाहतोय. त्याच्यामुळे मला असं वाटतं की लोक मला नक्कीच माझ्याकडे बघून किंवा माझ्या कामाचा आवाका बघून, तसेच माननीय पंतप्रधान आणि माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे पाहून, भारतीय जनता पक्षाकडे पाहून मला संधी देतील ही मला खात्री वाटते. आणि त्या खात्रीचं किंवा त्यांनी दिलेल्या संधीचं मी सोनं केल्याशिवाय राहणार नाही. मी परत तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो लोकांना की मी माझा वॉर्ड हा आयडियल वॉर्ड बनवणार, की जो मी जी कामं करणार ती पुढच्या 25 ते 30 वर्ष एक दूरदृष्टिकोनातूनच कामं करणार. कारण का आधी रस्ता मग ड्रेनेज नाही करणार. मी आधी ड्रेनेज करणार मग रस्ता करणार. पूर्ण त्या ठिकाणी विकासाचा आराखडा तयार करून, विकासाचा आराखडा पाहिजेच. कोणतंही प्लॅनिंगनी काम केलेलं लेट होईल, थोडं लेट होईल, परंतु ते थेट आणि चांगलं होईल. कोणत्याही योजना असू द्यात त्या अभ्यासपूर्ण आणि दूरदृष्टी विचार करून जर राबवल्या तर त्या कायमस्वरूपी सगळ्यांच्या फायद्यात आणि सगळ्यांच्या कामाला येतील.
अन्यथा कसं होतं की तात्पुरता विचार करून आपण कोणतीही गोष्ट केली तर तिचा उपयोग आपल्याला जास्त काळ घेता येत नाही. मी कोणतीही योजना माझ्या वॉर्डमध्ये राबवली तर त्याचा पूर्ण अभ्यास करून विचार करून राबवणार. माननीय पंतप्रधान यांनी जशा भारतात स्मार्ट सिटी तयार केल्या, मी तुम्हाला ग्वाही देतो की माझा 16 नंबर प्रभाग हा स्मार्ट प्रभाग करून दाखवेल. थोडंसं गावाच्या दृष्टीने किंवा दळणवळणाच्या दृष्टीनं मी डीपी मंजूर करून कानिपनाथ नगर धनगर वस्ती बस स्टॉप ते पिंजन वस्ती आणि पिंजन वस्ती ते वलवा आणि वलव्यातून सासोड रोडला जाणारा एक रस्ता मी डीपीतून मंजूर करून घेणार की ज्याचा उपयोग सर्वसामान्य नागरिकांना पण होणार आणि ज्याचा उपयोग शेतकऱ्यांना पण होणार. कारण त्या ठिकाणी रस्ते उपलब्ध नाहीत शेतकऱ्यांना दळणवळणाचं. कारण का तर त्याचा उपयोग सगळ्यांनाच होणार. आमच्या कानिपनाथ नगर मधील श्रीराम पार्क, स्वामीराज पार्क, श्रीनाथ पार्क, फुले नगर, गुरुदत्त पार्क, प्रणव पार्क, शिवनेरी कॉलनी किंवा महात्मा फुले नगर असो, या सर्व परिसराचा सगळ्यात मोठा प्रश्न ड्रेनेजचा आहे. ड्रेनेज लाईन करू शकतो आपण, परंतु ते ड्रेनेज सोडणार कुठं? तर माझं त्याच्यावर बरंचसं काम झालंय, निधी पण उपलब्ध झालाय, शेतकऱ्यांशी चर्चा पण झाली आहे. तर पहिल्या माझ्या मते 4 ते 6 महिन्यात या परिसराचा मी ड्रेनेजचा प्रश्न मार्गी लावणार. मध्ये 2-3 शेतकरी आहेत की ज्यांच्या शेतातून मला ही ड्रेनेज पास आउट करावी लागते, त्यांच्याशी सुद्धा चर्चा झालेली आहे. हा ड्रेनेजचा प्रश्न नक्की मार्गी लागणार. माझ्या प्रभागात मी पाहिलंय 5-5, 6-6 वर्ष झालं छोट्या मोठ्या लाईन ड्रेनेजच्या करून ठेवल्या, परंतु त्या सोडणार कुठं म्हणून त्या फक्त पडू नये, त्याचा वापर होत नाही होते. सोडणार कुठं पाणी? तुमच्या दारात का माझ्या दारात? फक्त ड्रेनेज करून ठेवल्यात. त्यासाठी आपल्याला कायमस्वरूपीची उपाययोजना म्हणजेच काय, हे सर्व ड्रेनेजचं पाणी एका मोठ्या लाईनला जोडून ते योग्य ठिकाणी नेऊन सोडलं तरच त्या ड्रेनेजचा वापर करता येईल ना. आणि माझ्या संपूर्ण प्रभागात, सगळ्या प्रभागात, वॉर्ड क्रमांक 16, प्रभाग क्रमांक 16 मध्ये हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कारण भौगोलिक रचना जर पाहिली माझ्या वॉर्डची तर चढ उतार, थोडंसं माळरान, त्याच्यामुळं काय झालेलं आहे की ते ड्रेनेजचं पाणी, रोड काय सगळे एक समतल भागात नाहीयेत, वर खाली. तर त्या पद्धतीने आपल्याला उपाययोजना ही कायमस्वरूपी करायची असेल तर शेतकऱ्यांची मदत घ्यावी लागेल. त्या ठिकाणी व्यक्तिमत्व पण तसंच पाहिजे, शेतकऱ्यांशी चर्चा करून तो प्रश्न सोडवण्यासाठी. मी तुम्हाला खात्रीने सांगतो की माझ्या प्रभागातील जो ड्रेनेजचा प्रश्न आहे हा पहिल्या 1 वर्षात मी संपवलेला असेल. संपूर्ण प्रभागाचा जो ड्रेनेजचा प्रश्न आहे, पुन्हा एकदा ऐका, की पहिल्या 1 वर्षात मी संपवलेला असेल. आणि त्यानंतर पुढच्या वर्षात किंवा त्याच वर्षात जसं जसं ड्रेनेजचं काम होईल तसं आपण रस्ते कॉन्क्रिटीकरण करणार. त्यानंतर रस्त्याचा मला खात्री आहे की मी काय पद्धतीने काम करणार आहे आणि काय पद्धतीने निधी आणणार आहे. मला त्याची निधीची गंगा कुठून आणायची आणि कशी आणायची याचं गमक सापडले असं मला तुम्ही. मी तुमच्या मार्फत जनतेला सांगू इच्छितो की मी इथून पुढे संपूर्ण 5 वर्ष मी जनतेसाठीच दिलेली आहेत. संपूर्ण 5 वर्ष जनतेसाठीच दिलेली आहेत. पूर्ण वेळ नाही, सकाळचं 2 तास मला माझा कामधंदा करावा लागेल ना, व्यवसाय करावा लागेल ना. सकाळचे 1-2 तास माझं ऑफिसचं काम संपलं की त्यानंतर मला भरपूर वेळ असणार आहे की जो मी जनतेसाठीच वापरणार आहे. पण तुम्ही एक म्हणजे जनतेसाठी सदैव उपलब्ध असणार. 100%. मी सकाळचं 2 तास माझ्या ऑफिसचं किंवा माझ्या व्यवसायाचं काम झाल्यानंतर संपूर्ण वेळ मी जनतेसाठीच देणार आहे. परंतु आपण जे सांगताय त्या पद्धतीने 2 तास, नेमकं हे 2 तासाचं गमक काय? नाही, 2 तास मला काम करावं लागेल ना. कारण का तर मी 2 तास काम केलं तरच माझा प्रपंच चालणार आहे. मला माझा व्यवसाय करावा लागेल. कारण मी जर माझं पोट भरलेलं असेल तर मी तुमच्या ताटात पाहणार नाही, बरोबर ना. नाहीतर मग मी कायम तुमच्या ताटात चेक करणार काय मिळतंय का. त्यामुळे मला 2 तास काम माझ्या स्वतःच्या कुटुंबासाठी आणि स्वतःच्या व्यवसायासाठी करावं लागणार. कारण मी जनतेला आणि माझ्या मनाला एक शब्द दिलाय, एक वचन दिलंय की राजकारणातून किंवा राजकारण हे माध्यम माझं पैसा कमवण्याचं माध्यम नसणार आहे. ते फक्त जनतेच्या सेवेसाठी आणि जनतेसाठीच पूर्ण वेळ काम करायचं
सर, आता मतदानाची तारीख जवळ आलेली आहे. प्रत्येक उमेदवार त्या ठिकाणी मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. काय नेमकं तुम्ही मतदारांना आव्हान कराल? तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सर्व मतदारांना, माझ्या मतदारांना आव्हान करतो की तुम्ही येणाऱ्या 20 तारखेला सगळ्यांनी भरघोस मतदान करावं आणि मला तुमची सेवा करण्याची संधी द्यावी. येणाऱ्या 5 वर्षात मी फक्त आणि फक्त तुमच्या विकासासाठी आणि तुमच्या कामांसाठी बांधील राहील. खरं तर एकंदरीत सर, आपल्याशी चर्चा करताना एक गोष्ट प्रकर्षानं त्या ठिकाणी जाणवते आहे की आपण या निवडणुकीमध्ये जे त्या ठिकाणी उभे आहात ते अतिशय परिपूर्ण एक अभ्यास करून त्या ठिकाणी बारकाईने आपण त्या ठिकाणी जनतेला समोर जात आहे. कारण वेगवेगळे परिसर असतील, त्या परिसरामधले तिथल्या नागरी समस्या असतील, कुठल्या परिसरामध्ये नेमकं काय अडचण आहे याचा अतिशय तुम्ही बारकाईने अभ्यास केलेला आहे. आणि त्यामुळे कदाचित जो तुमच्या बोलण्यातून सातत्याने एक विश्वास जाणवतोय की फंड निधी ऑलरेडी उपलब्ध झालेला आहे, काम ऑलरेडी सुरू होणार आहे, म्हणजे कुठेतरी एक हा जो आत्मविश्वास आहे तो जनतेच्या मध्ये जाऊन जो तुम्ही निर्माण केलेला आहे, जो अभ्यासातून आहे तो दिसतोय, तो नेमकाच वाखाणण्याजोगा आहे. त्यामुळे येणाऱ्या सगळ्या आपल्या कार्यासाठी मी माझ्याकडून शुभेच्छा व्यक्त करतो. आणि आपण जे हे सगळं जे अभ्यास करून प्रभाग आपला स्मार्ट बनवण्याचं त्या ठिकाणी जो संकल्प केलेला आहे तो पूर्णत्वास जावो या सदिच्छा देतो. खूप छान वाटलं आपल्याशी गप्पा मारून. येणाऱ्या निवडणुकीसाठी आणि आपल्या कार्यासाठी मी आपल्याला या कार्यक्रमाच्या माध्यमातून शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद.